होय हो. काय आपल्याला कमेंट यायला लागले अहो. काय झालं? तुमचं हॉटेल छोटा आहे, तुमचं हॉटेल पत्र्याचं आहे, बारकायले. कसं आहे, काही लोकांना नाही कारणच पाहिजे नाव ठेवायला. हं. आमचं हॉटेल छोटं असेल, हं. पत्र्याचं असेल, हं. साधं असेल, पण चव मात्र असेल आहे गावरान आहे, एकदम जबरदस्त. हॉटेल साधं असू द्या, पण चव मात्र एकदम जबरदस्त आहे. आम्ही चवीच्या जोरावर हे सगळं हॉटेलचं डोक्यात आमच्या आलं. शून्यातनं आम्ही गरीब परिस्थितीतनं आम्ही हॉटेलचं डोक्यात विचार आला आणि हॉटेल आम्ही उभं केले. आता या शून्यातनं आम्हाला काहीतरी आमचं निर्माण करायचं आहे. असं नावं ठेवू नका, एकदा चव बघा. चवीवर बोला तुम्ही. तुम्हाला नाही आवडलं, आम्ही सपोर्ट करायचं तर ते आपल्यालाही करायला लागले जास्त. आम्ही तर तिथं एक सिस्टीमच आहे आपली. जेवण आवडलं तरच बिल. हीच योजना आहे आपली. त्याच्यामुळं येणारा प्रत्येक माणूस आनंदानं खुश होऊन जाते माणूस. मन भरून पोट भरतंय ती भरतंय माणूस मन भरून एकदम जबरदस्त जेवून जाते. अशी चव आता बरीच लोक आम्हाला इथं आवर्जून जेवणारे खवय्ये येतात, सांगतात आम्हाला की अशी भागात तिकडं कुठं हॉटेल नाही म्हणते अशी चव देणार. त्या चवीच्या जोरावर आम्ही हे सगळं चालवतोय. आता आम्हाला म्हणजे काय व्हावं लागले, प्रॉब्लेम असा व्हावा लागलाय की आपल्याकडे बायका कमी आहेत भाकरीला. त्यामुळं जर कोण बायका आपल्या मंगळवेढा तालुक्यात असतील तर त्यांनी पण कोण असेल तर संपर्क करा. वेटरसाठी पण आपल्याला मुलं पाहिजे, चांगली निर्व्यसनी असावी आणि एक तंदुरीसाठी पण एक वस्ताद पाहिजे. तर कोण असं असेल तर त्यांनी पण आम्हाला संपर्क करा. थोडासा त्याच्यामुळे भाकरीमुळे प्रॉब्लेम यायला लागले, गर्दी वाढायला लागली आहे आणि भाकरीचं थोडंसं अडचणी यायला लागले. तर त्याच्यासाठी कोण असेल तर संपर्क करा आणि असं नावं ठेवू नका. एकदा जेवायला या, जेवण झाल्यानंतर तुम्ही आम्हाला म्हणा कसा आहे हॉटेल, ह्याच्यापेक्षा जेवणाची चव कशी आहे हे लय महत्वाचं आहे. तर ती चव एकदा हॉटेल ग्रामपंचायतला येऊन बघा, तुमचा सगळा गैरसमज दूर होईल. आणि सगळा गैरसमज तुमचा दूर होईल. आणि हॉटेलचा विषय कसा आहे, शून्यात ना आता हळूहळू आमचं मार्गक्रमण चालू आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला. नक्की एकदा विजिट करा हॉटेल ग्रामपंचायतला. तुमच्या चवीची झाली असेल पंचायत तर अस्सल गावरान चवीसाठीच आहे हॉटेल ग्रामपंचायत. धन्यवाद.